नमस्कार महाराष्ट्र. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात आत्ताच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून. कोल्हापुरातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणी संदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेवर आज सुनावणी होणार. यापूर्वी नांदणी मठाने दाखल केलेली याचिका न्यायालयानं फेटाळून लावली होती. त्यानंतर महादेवी हत्तीणीला गुजरात येथील वंतारा केंद्रामध्ये नेण्यात आलं होतं. राज्य सरकारही पक्षकार होईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली होती. जनभावनेच्या रेट्यापुढे सर्वांनी एकत्रित येत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हत्तीण पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आली. 26 जानेवारीनंतर येत्या 15 ऑगस्टलाही मंत्री अदिती तटकरेच रायगडमध्ये ध्वजारोहण करणार. त्यानंतर गोगावलेंनी एक मोठं वक्तव्य केलंय. ज्या मावळ्यानं 2.5 वर्ष मंत्रिपद सोडलं त्याच्यासाठी पालकमंत्री काय चीज आहे असं गोगावले म्हणाले. पालकमंत्रीपद सोडण्यानं इतिहासात माझं नाव कोरलं गेल्याचं देखील गोगावले यांनी यावेळी म्हटलंय. त्यामुळे गोगावलेंनी रायगडच्या पालकमंत्री पदावर पाणी सोडलंय का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ज्या मावळ्याने 2.5 वर्ष मंत्रिपद सोडलं त्या पालकमंत्रीपद किस बात की चीज आहे. ज्या 2.5 वर्षाचं मंत्रिपद हल्ली कोण ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही तर मंत्रिपद सोडणं दूरच राहिलं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बरेचसे नाव कोरलं गेले. लक्षात ठेवा की मंत्रिपदाचं दिलेलं नाव आम्ही थांबवलं म्हणून. मंत्री भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंवर टीका करत त्यांना थेट इशाराच दिलाय. खासदार सुनील तटकरे यांची उलटी गिनती आता सुरू होणार असल्याचं मंत्री गोगावले म्हणाले. आपल्या रुमालाची जादू त्यांना अजून कळाली नाही अशी टीका देखील गोगावले यांनी तटकरेंवर केली. निवडणुकीत तटकरेंनी आमच्या विरोधात काम करण्यासाठी अनेकांना फोन केल्याचा आरोप देखील गोगावलेंनी केलाय. या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती. ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही. ते कदाचित ते विसरले असतील. आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची. सर, बऱ्याच शेठ गोगावले म्हणतात की आपण भाजपमध्ये चालू मात्र कोणाकोणी करून आपण थांबलात. आपली उलटी गिनती सुरू आहे असं बरेच गोगावले म्हणतात. कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याइतपत मी काय छोटा नाही आहे. सर, बऱ्याच शेठ गोगावले म्हणतात की आपण भाजपमध्ये चालू मात्र कोणाकोणी करून आपण थांबलात. आपली उलटी गिनती सुरू आहे असं बरेच गोगावले म्हणतात. कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याइतपत मी काय छोटा नाही आहे. पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असून 15 ऑगस्टचं झेंडावंदन झाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाची धुरा भरत गोगावलेंना मिळणार आहे असं आमदार महेंद्र थोरवे यांनी माहिती दिली आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे की रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा आता लवकरात लवकर संपणार आहे. एवढे 15 ऑगस्ट झेंडावंदन होऊन गेलं की रायगडच्या पालकमंत्री पदाची धुरा भरतशेठ गोगावले यांना मिळेल हा पूर्णपणे आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे. वरिष्ठ लेवलला सुद्धा अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. नाशिकमध्ये ध्वजारोहणाची संधी न मिळाल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यानं त्यांना सध्या हालचाल करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांना ध्वजारोहणासाठी जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे ध्वजारोहणाची जबाबदारी भुजबळांवर दिली होती. आता भुजबळांनी तब्येतीच्या कारणास्तव नकार दिल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांना गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यासाठी संधी मिळाली. याबाबत शासनाकडून नव्यानं परिपत्रक जारी करण्यात आलंय. तर आपण नाराज नसल्याची प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. मी नाराज वगैरे काही नव्हतो. मी सांगितलं मला गोंदियाला जाणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी माननीय लोढा यांना गोंदियाला ते पाठवतात. मी नाराज वगैरे काही नव्हतो. मी सांगितलं मला गोंदियाला जाणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी माननीय लोढा यांना गोंदियाला ते पाठवतात. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानं हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाणांना पक्षाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. सूरज चव्हाण यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 22 जुलैला राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून चव्हाण यांची हकालपट्टी झाली होती. या कारवाईला महिना होत नाही तो चव्हाण यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
सूरज चव्हाणांना पक्षाकडून पुन्हा संधी देण्यात आल्यानं अंजली दमानी यांनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादांवर निशाणा साधलाय. युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचं सरचिटणीस पद हेच का महाराष्ट्राचं गुड गव्हर्नन्स असा सवाल दमानी यांनी केलाय. काही महिन्यांपूर्वी याच पक्षानं जनसन्मान यात्रा काढली होती. दिसला का यांचा जनसन्मान असं म्हणत दमानिया यांनी टोला लगावलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा नवाब मलिकांचं राजकीय वर्तुळात पुनर्वसन केल्याचं दिसतंय. मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा नवाब मलिकांकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे. 2022 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2023 मध्ये सुप्रीम कोर्टानं नवाब मलिकांना जामीन मंजूर केला. जिल्ह्यातील 2 नेत्यांतील वादांमुळे आपापल्या वेदना होत असतील तर आधी घरातल्यांना विरोधक आमदाराला सल्ला द्यावा असं वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलंय. गिरीश महाजन एकनाथ खडसेंमधील वादामुळे आपल्याला त्रास होत असल्याचं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केलं होतं. या वक्तव्यावर आमदार चंद्रकांत पाटलांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. संदर्भातच बोललो पाहिजे, हे ते बोलले ते अतिशय खरे आहे. पण हा विषय जो समजावायचा हा पहिल्यांदा घरात समजवला पाहिजे. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करणारा कोण आहे? त्यांच्याच कुटुंबातला विरोधी पक्षाचा आमदार, तो अशाच खालच्या पद्धतीत टीका करता. त्यांनी त्यांची पहिल्यापासूनची शैली ही आहे. पहिलं तर घरात समजावून मग बाहेर समजवता येईल. निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलं होतं, मात्र ते पूर्ण झालं नाही. यावेळी होत असलेल्या आंदोलनाच्या वेळी निर्णय लागला पाहिजे अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे. मराठा आरक्षण मिळावं ही सर्वांची भावना आहे. राज्यात जात धर्म वाढलाय तर कबूतरखान्यांवर धर्मद्वेष वाढलाय. हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याची टीका शशिकांत शिंदे यांनी केली आहे. गणपतीच्या वेळामध्ये मला वाटतं नवी मुंबईला मागच्या वेळेला आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या नंतर त्या ठिकाणी आश्वासन सरकारच्या वतीने दिलं होतं. ते आश्वासन पूर्तता केलं नाही अशा प्रकारचा त्यांचा आंदोलन. माझ्या माहितीप्रमाणे आता आंदोलन ते करत असतील तर त्या आंदोलनाचा निर्णय लागला पाहिजे अशा प्रकारची प्रत्येकाची भावना आहे. रायगडमधील माणगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक ज्ञानदेव पवारांचा मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिंदे सेनेमध्ये प्रवेश झाला. आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह ज्ञानदेव पवारांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. मात्र यावेळी गोगावलेंचे कार्यकर्ते भरत शेठच रायगडच्या मनातील पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर घेऊन आले होते. रेल्वे सुरक्षा कंपाऊंडबाबत समस्या निवारण बैठकीत नाराजी नाट्य पाहायला मिळालं. कोपरगाव तहसील कार्यालयात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती आणि रेल्वे, महसूल अधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ तसंच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. खासदार वाकचौरेंवर नाराजी व्यक्त करत माजी जिल्हा परिषद सदस्य तसंच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश पजळजणेंनी बैठकीमधून काढता पाय घेतला. प्रश्न सुटत नसतील तर बैठकीत उपयोग काय? राजेश परजडेंनी सवाल उपस्थित केलाय आणि नाराजी व्यक्त केली. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनील कुंडे यांची अध्यक्षपदी सलग 3ऱ्यांदा बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या प्रदीप पाटोळेंची निवड झाली. 21 संचालकांपैकी 17 संचालक हे महायुतीत प्रणित सहकार पॅनलचे निवडून आले असून 4 संचालक हे काँग्रेस प्रणित परिवर्तन पॅनलचे निवडून आले आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडल्यानंतर जिल्हा बँकेसमोर ढोल ताशांच्या गजरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. राज्यातील शाळांमध्ये आज विभाजन विभीषिका स्मृती दिन साजरा करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये विभाजन विभीषिका दिन साजरा केला जाणार आहे. 1947च्या फाळणीनंतर बळी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ विभाजन विभीषिका दिन साजरा केला जातो. पंतप्रधान मोदींनी 2021 पासून हा दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. यवतमाळमधील इसापूर धरणाचे 3 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडलेत. यातून पैनगंगा नदीपात्रामध्ये 4992 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे.
ऊर्ध्व वैनगंगा धरण प्रकल्पामध्ये पाणी पातळीत नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 3 दरवाजे हे उघडण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, महागाव आणि नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हा जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे. यवतमाळमधील बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झालाय. बेंबळा नदी प्रकल्पाचे 4 दरवाजे 25 मीटरनं उघडण्यात आलेत. पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारणी, वणी या तालुक्यात नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सोलापुरात मागील 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय. पावसामुळे सोलापुरातील बक्षी, हिप्परगणा या गावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालंय. खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जिल्हा प्रशासनाने नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगेगा गावचे सरपंच मनोज महाडिक यांनी शासनाकडे केली आहे. वर्ध्यातील लहान मोठ्या नद्यांना पूर आलाय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वर्धा राळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. पुढील 2 दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 15 ऑगस्टला मटण आणि चिकन विक्रीवर बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. खाटीक संघटनांकडून आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून निर्णय मागे घेण्याची मागणी करत आयुक्त अभिनव गोयल यांनी निवेदन सादर करण्यात आलं. मात्र पत्रकार परिषदेमध्ये आयुक्त गोयल यांनी अनेक महापालिकांचं उदाहरण देत हा निर्णय योग्य ठरवला आणि कायदा सुव्यवस्था बिघडली तर पोलिसांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असंही सांगितलं. राज्य शासन निर्णय आहे की स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा आणि महानगरपालिकेच्या अधिनियममध्ये पण त्याचा आहे. म्हणून हे स्थानिक पातळीवर निर्णय अगोदरपासून घेण्यात आलेला आहे आणि त्याच धर्तीवर यावर्षी पण घेण्यात आला. जसं मी की मागे सांगितलं की आता जे आधी आपल्याला काही निवेदन किंवा काही संघटनाचे पत्र प्राप्त झाले त्याच्यावर विचार विनिमय करून योग्य ते निर्णय घेण्यात येईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. सकाळी 9 वाजता वांद्र्यातील MIG क्लबमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीला शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व असणार आहे. BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात माडाकडून इथल्या 556 रहिवाशांना आज चावी वाटप केलं जाणार आहे. सकाळी 11 वाजता यशवंत नाट्य मंदिर इथं 556 लाभार्थ्यांना चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. मुंबईत वरळी, नायगाव आणि नामजोशी मार्ग इथं BDD चाळी असून त्याचा पुनर्विकास माडाच्या माध्यमातून केला जातो. सुमारे 92,000 एकरवर 195 BDD चाळी असून त्यामध्ये 15,593 सदनिका, गाळे आणि व्यावसायिक स्टॉल आहेत. BDD चाळींचा टप्प्याटप्प्यानं पुनर्विकास केला जाणार असून इथल्या रहिवाशांना 500 चौरस फुटांची सदनिका ही दिली जाणार आहे. त्याची सुरुवात ही झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज एकाच मंचावर येणार आहेत. म्हाडानं BDD चाळ अंतर्गत पुनर्विकसित केलेल्या 2 इमारतींच्या सदनिकांचं आज चावी वाटप होणार आहे. 556 घरधारकांना चाव्यांचं वाटप केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबत अनेक मंत्री हजर राहणार आहेत. तसंच स्थानिक आमदार म्हणून यावेळी आदित्य ठाकरेंनाही निमंत्रित करण्यात आलंय. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. 15 ऑगस्टपासून मुंबईकरांसाठी नवीन मरीन ड्राईव्ह खुला होणार आहे. कोस्टल रोडच्या शेजारी 5.5 किलोमीटरच्या लांबीचा नवीन मरीन ड्राईव्ह बांधण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज या नव्या विहार क्षेत्राचं लोकार्पण होणार आहे. तर 15 ऑगस्टला संध्याकाळपासून हे क्षेत्र सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं होणार आहे. या विहार क्षेत्रावर सायकल ट्रॅकसह दिव्यांगांसाठी व्हीलचेअर सुविधा देखील असणार आहे. आरोग्यासोबत आस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे. कबुतरखान्याच्या सुनावणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. कबुतरखान्यांवरील बंदी हायकोर्टाने तुर्तास कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तर 20 ऑगस्ट पर्यंत तज्ज्ञांची समिती देखील स्थापन होणार आहे. आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल
असेही प्रयत्न काही लोक करतात. कबूतरखाना प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडल्यावर जैन समाजाची बैठक पार पडली. कबूतरखाना बंदी प्रकरणी जैन समाजानेही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. समितीमार्फत संवाद साधून सर्व निर्णय घेणार असल्याचं बैठकीमध्ये ठरवण्यात आलं. तसंच प्रक्षोभक वक्तव्य आणि वाद टाळण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देखील जैन समाजाकडून देण्यात आल्या आहेत. कबूतरखान्यासंबंधात हायकोर्टामध्ये जी केस चालू आहे त्यामध्ये तर महत्त्वपूर्ण हिअरिंगचा टप्पा होता आणि या टप्प्यामध्ये कोर्टाकडून एक तज्ज्ञ समिती नेमली गेली आणि यामध्ये काही इंटेरिम रिलीफ मिळेल अशी जैन समाजाला अपेक्षा होती की तज्ज्ञ समिती आता नेमली आहे त्या तज्ज्ञ समितीसमोर सगळ्यांचं मानणं जाईल, त्याचा अहवाल तयार होईल. या वेळेपर्यंत कबुतरांसाठी काही व्यवस्था व्हावी असं समाजाला अपेक्षित होतं. एकूणच समाजामध्ये थोडीशी नाराजी आहे या निर्णयाबद्दल. त्यामुळं ह्या समितीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाल्यानंतर हायकोर्टासमोरची येणाऱ्या 4 आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे तोपर्यंत या तज्ज्ञ समितीचा अहवाल जावा यासाठी प्रयत्न केला जाईल आणि काही मिड टर्म अरेंजमेंट होण्यासाठी आम्हाला काही कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत का याचाही या समितीच्या माध्यमातून आम्ही अभ्यास करू आणि मग पुढील निर्णय घेऊ. वसई विरार महापालिकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं मोठी कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह आणखी 3 ईडीनं अटक केली आहे. ईडीनं ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये नगररचना विभागाचे माजी उपसंचालक YS रेड्डी, बांधकाम व्यावसायिक आणि बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांचा समावेश आहे. या चौघांविरोधात कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारात अनियमितता केल्याचा आणि सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचा तसंच काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे. दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स दरम्यान विशेष लोकल सुरू करण्याची मागणी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. याचिकेत मुंब्र्यातील दुर्घटनेकडे लक्ष वेधण्यात आलंय. तसंच रेल्वे स्थानकांच्या आवारामध्ये रुग्णवाहिका तैनात नसल्यानं जखमींची फरफट होतीये. तसंच मुंब्र्यातील जखमींना टेम्पोतून रुग्णालयात नेल्याचा याचिकेमध्ये दावा करण्यात आलाय. रेल्वे प्रशासनाला सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्याची याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे. मुंबई ठाण्यातल्या दहीहंडीत सहभागी होण्यासाठी स्पेनच्या मॅरिक्स डी सॉल्ट क्लबचं पथक दाखल झालंय. स्पेनच्या या पथकानं वर्तकनगर परिसरातल्या पाम क्लबच्या मोकळ्या जागेत मानवी मनोरे रचण्याचा सराव केलाय. हे स्पॅनिश पथक आज दुपारी 4 वाजता गेटवे ऑफ इंडिया परिसरात मानवी मनोरे रचून सलामी देणार आहे. त्यानंतर आज रात्री 11 वाजता तलावपाळी येथील शिवसेना शाखेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते पुन्हा सलामी देतील. पनवेल महानगरपालिकेवर महाविकास आघाडीनं हल्लाबोल मोर्चा काढला. मोर्चामध्ये काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह शेकापा आणि मनसेचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी मालमत्ता करात 50% सूट देण्यात यावी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याच्या मागणीसह पनवेल आणि खारघर भागातील पाणी टंचाईकडे लक्ष देण्याची मागणी महाविकास आघाडीनं केली आहे. लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून किसान युनियननं आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत आणि पीक विम्यातील अडचणी दूर करण्याची मागणी किसान युनियननं केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमधील प्रताप चौकात किरकोळ वादातून दारूच्या नशेत असलेल्या 3 काही जणांनी बेदम मारहाण केली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अशा सततच्या घटनांमुळे नागरिक हे त्रस्त झाले. प्रांजल खेवलकर यांनी वकिलामार्फत जामिनासाठी सादर केलेल्या अर्जावर काल पुणे सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र पुणे पोलिसांनी बाजू मांडण्यासाठी न्यायालयात आणखी वेळ मागितलाय. त्यामुळे खेवलकर यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी ही 25 ऑगस्टला घेण्याचा निर्णय हा न्यायालयानं दिलाय. जमिनीच्या वादातून पती-पत्नीची हत्या झाल्याची खळबळजनक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. कजरखेडा पाटोदा चौकात जुन्या भांडणातून सहदेव पवार आणि प्रियंका पवार यांची हत्या झाली असल्याचं सांगण्यात आलंय. पोलिसांकडून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने एका तरुणाची निर्घृण हत्या केल्यानं खळबळ. मयत तरुण वारंवार तरुणीला शिवीगाळ आणि पैशांची मागणी करत होता. वाद वाढल्यानंतर आरोपींनी लोखंडी रॉड आणि पहारानं तरुणाला मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी प्रांजल तावरे आणि पाटोळे स्वतः पोलिसात हजर झाले. पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त दर्शन मंडपासाठी ठेकेदाराकडून आर्थिक व्यवहार प्रकरणात मोठी कारवाई. मंदिर समितीनं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना पदमुक्त करण्याचा ठराव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवला. समाज माध्यमात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे वादंग निर्माण झाला होता. दरम्यान एप्रिलमध्ये मंदिराच्या गोशाळेत झालेल्या वासराच्या मृत्यू प्रकरणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचं निलंबन देखील करण्यात आलंय. अमरावतीत झालेल्या शिंदे सेनेच्या विभागीय पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याला बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड गैरहजर होते. मंत्री उदय सामंत आणि प्रतापराव जाधवांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन होतं. मात्र संजय गायकवाड अनुपस्थितीत राहिल्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलंय. मात्र संजय गायकवाड बुलढाण्यातील पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित होते. आणि या